मंडळी, सीबीएसई बोर्डानं म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या 11 शाळांच्या विद्यार्थ्यांनी अगदी घवघवीत यश संपादन केलंय. मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांचा निकाल तब्बल 92.89% इतका लागला. मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या 3 विद्यार्थ्यांनी 97% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची कमाई केली, तसंच 3 विद्यार्थ्यांनी 96% किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची नोंद केली आहे. या गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला आणि या तिघींनी त्या विद्यार्थ्यांना म्हटलं, शाब्बास, भले शाब्बास. मंडळी, मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी सविस्तर जाणून घेऊया ग्राफिक्समधून. सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत मुंबई पालिकेच्या शाळांचा निकाल 92.89%. मिठागर सीबीएसई शाळेतील आर्या लांबणे 97.8% गुणांसह पहिली आली. पूनमनगर शाळेतील सौरभ यादवला 97.2% गुण मिळाले. राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठीची 97% गुणांची कमाई आहे. पूनमनगर शाळेतील आर्यन मयेकरची 96.6% गुणांची कमाई. पूनमनगर शाळेतील श्रेया सिंगला 96.4% गुण मिळाले आणि मिठागर शाळेतील माही सोळंकीनं 96.2% गुणांची कमाई केली. अनेक विद्यार्थ्यांना मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. कौतुकाची बाब म्हणजे मराठी विषयात अमराठी विद्यार्थ्यांनाही 100% गुण मिळाले आहेत. आणि म्हणूनच या मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणावंसं वाटतंय, शाब्बास, भले शाब्बास. मंडळी, याच बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत वसईच्या सेठ विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी इला ऐश्वर्यानं देदीप्यमान यश संपादन केलं. ठाण्याची सुरभी रानडे आणि इला ऐश्वर्या या दोघींनी सर्वाधिक 99.2% गुण मिळवून मुंबई महानगर प्रदेशात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. इला आणि सुरभीनं मिळवलेल्या यशाचं संपूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत यंदाही मुलींनीच वर्चस्व गाजवलं. या परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 97.35%, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 96.1% आहे. मैंने स्टार्टिंग से ही पढ़ाई की थी और लास्ट के कुछ महीनों में मैंने मेहनत थोड़ा बढ़ा दिया था, लेकिन ऐसा नहीं है कि मैं बाकी चीज़ों को समय नहीं देती थी. मैं सोशल मीडिया भी थोड़ा बहुत मॉडरेशन में यूज़ करती थी और बस लास्ट टाइम पे मैंने बहुत प्रैक्टिस किया. प्रैक्टिस वाज माय मेन फोकस और पेपर राइटिंग, PYQs, सैम्पल पेपर्स, ये सारी चीज़ों ने हेल्प किया. आगे क्या करने का विचार है आपका? आप क्या कर रहे हैं? आगे मेरा प्लान तो है जेईई एडवांस क्रैक करके IIT में सीट सिक्योर करना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.